सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया बोलतायत, पाहूयात. खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. मुद्दा नंबर 2, तुम्ही जितका वेळ एक मंत्री म्हणून काढला त्याच्या म्हणजे जेवढा वेळ तुम्ही कराड बरोबर काढला असेल त्याच्या 1/10 जरी तुम्ही मंत्री म्हणून तिथे बसला असतात ना तर आज हे दिवस तुम्हाला बघायला लागले नसते. कारण तुम्ही जे जे बोलत होतात कसं खोटं आहे हे दाखवायला मी परत एक प्रेस कॉन्फरन्स घेतेय. आणि आता हे कागदपत्र जे आहेत जे मी अपलोड केलेले आहेत ते आता पुन्हा वाचून दाखवते. कारण तुम्ही जे जे म्हणालात ते कसं चुकीचं आहे ते दाखवूया. आता तुम्ही म्हणालात मुख्यमंत्र्यांना अधिकार नाहीत, तर मला स्वतःला ते अधिकार होते. मुख्यमंत्र्यांना अधिकार नाहीत असं ज्या अंजली दमानिया म्हणतायत त्यांना मला सांगायचं आहे की त्यांना पूर्ण अधिकार आहेत वगैरे वगैरे वगैरे. आता हा जो GR आहे याच्यात तारीख आहे 12 एप्रिल 2018. याच्यात सरळ सरळ काय लिहिलंय हे मी अमुक अमुक भाग त्यातला वाचून दाखवते. दिनांक 5 डिसेंबर 2016च्या परिच्छेद 1 मध्ये नमूद केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण संदर्भात नवीन वस्तूंचा समावेश करण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहेत. तथापि वस्तू वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कृपया याची नोंद घ्या की त्यांना वगळण्याचे अधिकार देण्यात आलेले नाही. आणि हा मी डॉक्युमेंट नंबर 26 जे अपलोड केलेलं आहे ते कृपया धनंजय मुंडे यांनी डोळे उघडून बघावे. शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जर कुठे कठीण वाटत असेल, एखाद्या लोकप्रतिनिधीला वाटत असेल की अमुक पुस्तकं जी आहेत त्याच्यात DBT मध्ये न जाता ते थेट देण्यात यावे असं जर कुणाला वाटत असेल तर त्याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. तर त्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे शिफारस करण्यासाठी एक छाननी समिती स्थापन करणे शासनाच्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने ही समिती स्थापन केली जाते असा याच्यात सरळ सरळ उल्लेख आहे. म्हणजे ही समिती जोपर्यंत अग्री करत नाही किंवा मान्यता देत नाही तोपर्यंत कुठलीही वस्तू DBTच्या बाहेर वगळण्याचे कोणालाही अधिकार नाहीत. कृषी मंत्र्यांना नाहीत, मुख्यमंत्र्यांना नाहीत, फायनान्स डिपार्टमेंटला नाही, त्यांच्या अजित पवारांना नाही, कोणाला नाही. आणि ही जी समिती आहे ज्याच्यात मी सकाळी देखील वाचून दाखवलं, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव म्हणजे वित्त, अपर मुख्य सचिव नियोजन, प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान आणि इतर सगळे असे 8-9 लोक, 7 लोक प्लस 2 असे सगळे जे आहेत तेच याच्यावर निर्णय घेऊ शकतात. आता हा जो पहिला GR होता त्याच्यात काय म्हणण्यात आलं होतं की अमुक अमुक गोष्टी ज्या MAIDC किंवा महाबीज हे स्वतः उत्पादन करतं अशाच वस्तू DBTच्या बाहेर राहतील. बाकी उत्पादन न केलेल्या प्रत्येक वस्तू DBT खाली द्यायची असेल तर त्याचे पैसे ट्रान्सफर करण्यात यावे, हस्तांतरण डायरेक्टली त्यांच्या खात्यात करण्यात यावं असा सरळ सरळ डायरेक्शन्स होते. आणि हा त्याचा GR आहे. तर मंत्री म्हणून थोडा तुम्ही तिथे वेळ दिला असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या. पण बीडमध्ये जाऊन सगळी दादागिरी करायची, दहशत करायची, जमिनी लाटायच्या, हे सगळे जे प्रकार चालले होते ना, तुमच्या अगदी मामींपासून सगळ्यांची जमीन तुम्ही लाटलीत, ते काम तुम्ही केली असतीत ना एक मंत्री म्हणून, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या. बरं, त्याच्या पुढे जाऊन आपण बोलूया. आता 2 अधिकारी आहेत. तर एका अधिकाऱ्यांनी काय लिहिलं होतं ते आपण वाचूया. हे अधिकारी लिहितात आणि वाचूया कारण ते कदाचित ते वाचन त्यांचं नसावं बहुतेक. तर म्हणून मी सांगते, हे आयुक्त कृषी जे खरं ह्या टेंडर प्रोसेसचे अध्यक्ष म्हणजे नियंत्रण अधिकारी बनवल्याचा GR देखील आहे. आणि तो पण 12 मार्चलाच काढला गेला होता की हे कृषी आयुक्त हे याचे नियंत्रण अधिकारी असतील. आणि ते नियंत्रण अधिकारी काय म्हणतात ते आपण वाचूया. महाराष्ट्र शासनाने थेट लाभ हस्तांतरण धोरण स्वीकारल्यापासून शासकीय योजनेमार्फत द्यायच्या निविष्ठा आणि शेतकऱ्यांना थेट खरेदी करण्याची मुभा देण्यात आली असून
संबंधित म्हणजे 19/4/2017चा शासन निर्णय हा त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मागे शासन पुरस्कृत संस्था जसं मी म्हटलं MAIDC किंवा महाबीज जे बनवते ते वगळून बाकी सगळं थेट DBTने देण्यात यावे असे या पूरक पत्र 12/9/2017 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. आता पुढे ते काय म्हणतात, कापूस व सोयाबीन पिकाच्या उत्पादकता वाढीमध्ये आवश्यक असणाऱ्या या निविष्ठा देखील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ तसेच शासकीय संस्थेमार्फत राबवण्यासंदर्भात शासन मान्यता देण्यात आली आहे 12 मार्चला. त्याच्याकडे पण मी पुढे येतेच आहे. मात्र सदरच्या निविष्ठा या शासन निर्णायक पूरक पत्र 12 सप्टेंबर 2017च्या निर्णयाच्या अटी व शर्तीमध्ये बसत नाही असं कोण म्हणतंय? अधिकारी ज्यांच्याकडे ते टेंडर प्रोसेसचे अध्यक्ष आहेत ते आयुक्त कृषी म्हणतात की हे याच्यात बसत नाही. आता पुढे काय म्हणतात ते, मात्र याबाबत सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे राबवण्याबाबत माननीय मंत्री कृषी यांच्या कार्यालयामार्फत झालेल्या सूचनांसंदर्भात वरील वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. तरी असता सदर दिनांक 12 मार्चच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करावा असे निर्देश देण्यात आले. पुढे काय म्हणतात बघू. हेच आयुक्त जे ह्याच टेंडरचे अध्यक्ष आहेत ते काय म्हणतात बघू. संदर्भ 19च्या महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या परिपत्रक 18/3/17 मध्ये केवळ अनुदान व्यगत होऊ नये म्हणून अर्हण व काहीतरी अधिकाऱ्यांना कोषागार म्हणजे याचा अर्थ काय त्यांनी दिलाय की जर आपला अनुदान फक्त फुकट जाणार असेल म्हणून ते वापरून टाकायचं असं करण्यात येऊ नये असा सरळ त्याच्या GR सकट त्यांनी माहिती देखील दिलेली होती. आता त्याच्यात आणि पुढे ते म्हणतात की याच आर्थिक वर्षात म्हणजे 15/2/24 रोजी तसेच त्यानंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावना मंजूर करण्यात येऊ नये असे नमूद केलेले आहे. म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर कुठलीही गोष्ट विकत घेण्यात येऊ नये असे प्रस्ताव आणू नये असा 15 तारखेनंतरचा वित्त विभागाचा एक GR आहे. आता आपण त्या वित्त विभागाच्या GR कडे येऊया. हा तो वित्त विभागाचा GR आहे 15 फेब्रुवारीचा. आता त्याच्यात काय म्हटलंय बघूया. त्याच्यातल्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये म्हटलंय, सर्व प्रशासकीय विभागांना व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांना सन 2023-24 या आर्थिक वर्षात दिनांक 15 फेब्रुवारी 2024 तसेच त्यानंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावना मंजुरी देण्यात येऊ नये. आता त्याचा पॉइंट नंबर 4 सरळ म्हणतो की दिनांक 15 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार नाही अथवा प्रशासकीय मान्यता प्राप्त असेल तरीही निविदा प्रसिद्ध करता येणार नाही. वित्त विभाग म्हणतोय. अजित पवारच त्याचे मिनिस्टर आहेत, फायनान्स मिनिस्टर. ते लिहित आहेत, परत एकदा वाचते, निविदा प्रसिद्ध करता येणार नाहीत. मात्र 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी निविदा प्रसिद्ध झाल्यास त्या प्रकरणाची खरेदी पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करता येतील. आता 15 फेब्रुवारी पर्यंत कुठलीही निविदा पूर्ण झालेली नव्हती. त्याचा GR सुद्धा काढलेला नव्हता. त्यामुळे वित्त विभागाचा GR असताना सुद्धा हे करण्यात आलं. पण काय आहे की कृषी मंत्र्यांना वेळच नव्हता. ते इतके व्यस्त होते कराड बरोबर की त्यांना वेळच मिळायचा नाही इथे येऊन मंत्रिपद सांभाळायला. आणि इथले जे प्रोसिजर्स आहेत आणि तुम्हाला परत सांगण्यात आलं होतं, अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलं होतं, तरीही तुम्ही जे कार्यक्रम केलेत आणि आम्ही जे म्हटलं ते कसं खरंय त्याच्याकडे आपण येऊया. आता हे त्याच्या पुढचं जे मी म्हटलं होतं पत्र आहे
त्याच्यात सुद्धा काय लिहिलंय म्हणजे हे डेप्युटी सेक्रेटरी कृषी काय म्हणतात बघा. एका वेळची विशेष बाब म्हणून विवक्षित कारणांमुळे देण्यात आलेल्या असल्याने या शासन निर्णयाच्या स्वरूप देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे याला पुन्हा जेव्हा आयुक्त म्हणाले होते, कृषी आयुक्त म्हणाले होते की याचा एक वेगळा GR काढा हवा असेल तर यांनी लिहून दिलंय की त्याचा तसा GR काढण्याची गरज नाही. का? कारण ही एक स्पेशल बाब आहे आणि या स्पेशल बाबीला कोणी मान्यता दिली तर यांच्यानंतर वित्त मंत्र्यांनी दिली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली, ज्यांच्याकडे कुठलेही अधिकार नाही आहेत. आणि तो GR देखील मी वाचून दाखवलाय की त्यांच्याकडे ते अधिकारच नाही आहेत त्याच्यावर सही करण्याचे आणि DBTच्या बाहेर त्याला काढण्याचे. आता आपण हे जे पत्र आहे हे सगळ्यात महत्वाचे. हे 16 तारखेचं पत्र आहे. हे किती छान लिहिलंय ते बघूया आपण. आता याच्यात लिहिलंय राज्य पुरस्कृत कापूस व सोयाबीन योजनेमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या निवेशनापोटी अग्रिम रक्कम 121 कोटी मिळण्याबाबत. म्हणजे याच्यात काय झालं होतं, त्यांनी सोयाबीनसाठी ते नॅनो DAP, नॅनो युरिया आणि गोगलगाईसाठी मेटाल्डेहाइड याचं प्रोव्हिजनिंग करण्यासाठी 52 कोटी 87 लाख, 43 कोटी 30 लाख आणि 25 कोटी 15 लाख असे एकूण 121 कोटी आणि 33 लाख रुपये द्यावे असं सांगण्यात आलं होतं. पण ते कशासाठी देण्यात यावे? त्यानुसार कापूस व सोयाबीनसाठी नॅनो युरिया, नॅनो DAP, गोगलगाईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेटाल्डेहाइड कीटकनाशक या निविष्ठांचा उत्पादनाकरता कच्चा माल खरेदी, उत्पादन प्रक्रिया त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर आपल्या आदेशानुसार पुरवठा करणे याकरिता पूर्णच्या पूर्ण रक्कम, म्हणजे ते प्रोडक्ट येणार की नाही हे माहित नाही, पहिल्या दिवशी अजून निविदा निघालेली नाही, पण पूर्ण रक्कम देऊन टाकण्यात येत आहे हे जे म्हटलंय. आणि कशासाठी मी पुन्हा एकदा वाचते, म्हणजे त्यांना कदाचित ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नसेल. कारण सांभाळणारे त्यांचे कोण, वैभव पवार नावाचे एक व्यक्ती आहेत, सगळी माहिती त्यांना होती. धनंजय मुंडे करायचे काय येऊन, त्यांना माहितीच नाहीये सगळ्या गोष्टींची. तर आपण पुढे बोलूया, परत एकदा वाचूया की उत्पादनाकरता लागणारा कच्चा माल खरेदी, उत्पादन प्रक्रिया व त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर आपल्या आदेशानुसार पुरवठा करण्याकरिता खालीलप्रमाणे एकूण पूर्ण किंमत म्हणजे 121 कोटी 33 लाख रुपये. आता याच्यात काय येत नाहीये तर त्या बॅटरी स्प्रेअर नाही आलेत, कारण त्याचे पैसे 28 तारखेला द्या म्हणून सांगण्यात आले होते. तर बॅटरी स्प्रेअर आणि पॉवरलूम कॉर्पोरेशनला जे 77 कोटी त्या कॉटन स्टोरेज बॅगसाठी देण्यात आले ते इथे नाही आहेत. म्हणजे 341 कोटी पैकी पूर्णच्या पूर्ण रक्कम ही आता आम्हाला कच्चा माल घेण्यासाठी द्या असा हा तुमचंच पत्र आहे, तुमच्याच कृषी विभागाचं आहे. आणि हे वाचून बघा नीट आणि याच्या पुढे जे बोलायचं ते बोला. आता तुम्ही म्हणालात की ते अमुक मिळत नाहीये आणि तमुक मिळत नाहीये, तर आत्ताच्या घटकेला मी आज सगळ्या माध्यमांसमोर वेबसाईट उघडून दाखवली की आणि प्रत्येकाने बघावी. ॲग्री बेगरी नावाची जी वेबसाईट आहे, ॲग्रो स्टार नावाची जी वेबसाईट आहे, माध्यमांनी उघडून बघावी, मी नाही दाखवत, तुम्ही पण उघडून बघा की तिथे 500 मिलीलिटरची जी बॉटल आहे ती 1 लिटर कितीला मिळते आणि 1च्या ऐवजी जर आपण 10 लिटर घेतली तर ती कितीला मिळते, युरिया कितीला मिळते, DAP कितीला मिळते. नॅनो युरिया, नॅनो DAP बद्दल बोलतेय मी. तर नॅनो युरियाची बॉटल ही 92 रुपयाला मिळते 10 लिटर आणि आपण किती घेतोय, 19.5 लाख अशा बॉटल, 19.5 लाख, 1-2 नाही. हे आपण मी फक्त 10 लिटरचा रेट म्हणतेय, म्हणजे खरा हा स्कॅम फार मोठा आहे. तर याच्यात नॅनो युरिया आणि नॅनो DAP या दोन्ही गोष्टींची किंमत, नॅनो युरियाची 92 रुपये आणि नॅनो DAPची 269 रुपये आहे. ती तुम्ही घेतलीत कितीला, 220 रुपयाला आणि 590 रुपयाला. माध्यमांना मी सांगते, तुम्ही ॲग्री बेगरीमध्ये जा आणि माध्यमांनी ती 500 मिलीलिटरची बॉटल मागून बघावी, खरंच त्याची किंमत तेवढी आहे की नाही ह्याची खात्री करावी आणि मग ती इफकोचीच बॉटल त्या आपल्या कृषी मंत्र्यांना एक सगळ्या माध्यमांनी गिफ्ट द्यावी. कारण त्यांना कदाचित माहीत नसेल, त्यांना वाटत असेल 220 रुपयाला मिळाली म्हणजे काय कमाल केली आपण,
पण याच्यातला सगळा जो फरक होता तो सगळा कोणाच्या घरी गेलाय हे त्यांनी सांगावं. आता हे जे ते निवेदनाबद्दल काय म्हणाले, 2दा मुदतवाढ मिळाली. आपण त्या निवेदनामध्ये मुदतवाढ काय मिळाली बघू. त्यांनी म्हणाले की आम्ही तर अगदी खुल्लं टेंडर करून काय केलं की त्याची अगदी योग्य पद्धतीने ट्रान्सपेरंट पद्धतीने आम्ही त्याचं टेंडर केलं. ट्रान्सपेरंट पद्धतीने कुठलं टेंडर केलं तुम्ही? तुमची जी पहिली जी निविदा होती ती बघा. आता ही पहिली म्हणजे तुम्ही MAIDC हे इफकोचं सरळ डिस्ट्रीब्युटर आहे. हे माझं डॉक्युमेंट नंबर तुम्ही बघा, त्याच्यात स्टेटमेंट 1 दिलेलं आहे मी. ही सरळ ही म्हणजे MAIDC हे डिस्ट्रीब्युटर आहे. आणि असं असताना नॅनो DAP आणि नॅनो युरिया डिस्ट्रीब्युटरनी नाही घ्यायच्या, पण ते आपण ट्रेडर किंवा यांच्याकडनं घेऊया म्हणून काढलेलं तुमचं हे कॉरिजेंडम आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही टेंडरची डेट पुढे ढकललीत. तुम्ही मुदतवाढ दिली नाही, टेंडर्स आणि वाढावी म्हणून दिली नाहीत. तुम्ही मुदतवाढ कशासाठी दिली ते वाचून दाखवते. पहिले तुम्ही लिहिलं कॉरिजेंडम नंबर 2, 12 एप्रिलची नोटीस आहे. त्याच्यात लिहिलंय मॅन्युफॅक्चरर ट्रेडर ऑथोराइज्ड पार्टी ऑफ अ मॅन्युफॅक्चरर मे पार्टिसिपेट इन द टेंडर इन्स्टेड ऑफ ओनली मॅन्युफॅक्चरर. कळलं? म्हणजे ओनली मॅन्युफॅक्चरर नको तर आपण ट्रेडरला पण घालूया, ऑथराइज्ड पार्ट्यांना पण घालूया म्हणून हे कॉरिजेंडम काढलं गेलं. त्याच्यातला दुसरा मुद्दा की जो सेल टर्नओव्हर होता तो कमी करण्यात यावा. तो 50 कोटीचा सेल्स टर्नओव्हर असलेल्या लोकांची निविदेत भाग घेऊ शकत होते, ती शिथिल करून ते आता 1 कोटीपेक्षा खालचे असतील त्यांना सुद्धा देण्यात यावं म्हणून हे तुम्ही कॉरिजेंडम काढलं. तुम्ही मुदतवाढ दिलेली नाही. आणि परत खाली काय लिहितात, पॉइंट नंबर 27 जो जनरल टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द टेंडर मध्ये होता तो आता डिलीट करतोय. याच्यासाठी तुम्ही काढलं म्हणजे सगळ्या चुकीच्या गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या म्हणून तुम्ही कॉरिजेंडम काढलं. तुम्हाला ते तुम्ही डिस्ट्रीब्युटर होतात. MAIDC इज अ डिस्ट्रीब्युटर ऑफ इफको. असं असताना ट्रेडर मार्फत घेण्यात यावं म्हणजे त्या ट्रेडरकडनं आम्हाला पैसे खाता येतील म्हणून हे कॉरिजेंडम काढलं. मुदतवाढ दिलेली नाहीये.